घरी याची घाई तर एवढी होती विचारू नका. इथं आल्यावर असं वाटतं कशाला आली. तेवढ्यात बाबानं माझ्यासाठी बाजारातला चिवडा आणि भज्या आणली आणि माया आईनं मा आती दिला ब्रश आणि कलर. आपलं टास्क होतं हे मंदिर. एक्सप्रेशन तशी देते तशा मा फोटोशूट आहे थोड्या वेळात. तुम्ही म्हणता काय साक्षीचे दिवाळीचे कामं सरणारच नाही का दिवाळी तरी. आमचं वावरावालाच असंच असते. मला तर ही गोष्ट बोलायची अजिबात लाज वाटत नाही की दिवाळीच्या आंदिल्या दिवशी शेतकऱ्याच्या इथं किराणा येते आणि एका रात्रीत पूर्ण फराळाचं तयार होते. दिवाळीचा भांडेचा अर्गा निघाल्यावर माई आई म्हणते किती भांडे आहेत म्हणते घरी आणि लागच तर स्वतःच केस विकून भांडे घेते. आता भांडे घेतले तर घासा तर लागेनच भाऊ त्याले. 2 दिवसापासून घरी आली आहे आणि मा भावाला आता टाइम भेटला मला भेटाले. काय सांगू राजा, सोयाबीनचा सीझन चालू आहे सध्या. तर माया अवतार पण थोय मला म्हणते कोण होय तू ओळखला नाही. मी गावली आणि वावरात नाही जाईन असं तर होऊच शकत नाही भाऊ. तर मी गेली आमच्या वावरात माया आई सांग. दिवाळीचे एवढे मोठे कामं सोडून मी वावरात काय जाईन तुम्ही हेच म्हणतासान ना. पण ते एक कामच होतं. आम्हाला आंबाडी आणण्यासाठी गेलो होतो. ऍक्च्युली मान असते म्हणते देवीजवळ भाजीचा. त्या मला तर लय आवडते खाले आणि भाकर तर OMG. पाण्यानं पराठीचा हा हाल झालाय आणि जे चांगली पराठी आहे त्याचा वान्यर हाल करत आहे. आणि त्यातही बाबाचं उत्तर असं असते की सर्व आपापल्या हिश्श्याचं खा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी घेत नाही. जे विन ते पाहिलं जाईन. सध्या तर बरबट्टीच्या शेंगा खा. मी वावरात आल्यावर मा नजरेत वेगळंच काही पडलं तो म्हणजे आमचा शाही पलंग